मला आवडले एक चांदणी, स्वयंपूर्ण, स्वतःच्या तेजानं चमचमणारी माझी इच्छा, तिचा आहे मला अभिमान. आमच्या 2 मुली, उर्मी आणि इच्छा, त्यांचा आम्हाला आहे अभिमान. माझी बहीण इच्छा, तिच्या शिक्षणाचा मला आहे अभिमान. माझी गुणी विद्यार्थिनी इच्छा, तिचा आहे मला अभिमान. म्हणजे आता तुला स्पष्ट सांगतो, तुझे 2चे 4 हात व्हावेत अशी आमच्या दोघांची इच्छा आहे. आपल्या मुलीचं अगदी येळेवर लगीन व्हावं असं कुठल्या बी आई बापांना वाटतं की नाही, पण आता इच्छा अशा अचानकच लपछपी करायला लागली बघा. हे बघा, योग्य वेळ आली ना की इच्छाच तुम्हाला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी सांगेल. सत्या, मी खूप विचार केला. आपल्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. आपल्या घरच्यांच्या अपेक्षाही खूप वेगवेगळ्या आहेत. मग जे नातं निष्पन्नच होणार नाहीये, त्या नात्यामध्ये आपण गुंतून काय करायचं? आई, आज क्लासचा पहिलाच दिवस आणि यांनी मला काम सांगितलं. म्हणाले तू भाजी घ्यायला जातेच तर बाजारातल्या टेलरकडून माझे कपडे घेऊन ये. अगं बाई, मग काय नाही, मी त्यांना सांगितलं तुमचं काम मी उद्या करेन. आज आईंबरोबर मी भजनी मंडळाला चालली आहे. बरं सांगितलंस, पण काय ग, पटलं का त्याला ते? फारसं पटलं नसावं. बराच वेळ माझ्याकडे संशयाने पाहत बसले, मग निघून गेले, काहीच बोलले नाही. आता ही रोजचीच तारांबळ करावी लागणार. पण हे बघ, करायची. आपल्याला क्लासला जायचंय ना. चल निघूया का? पहिल्याच दिवशी उशीर नको व्हायला. नाही हो. अनिता, अभ्यास सुरू आहे का? हो दादू, टर्मिनल एग्जाम जवळ आल्यात ना, म्हणून. का रे, काही काम होतं? हो, म्हणजे 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणजे काय अनिता, की आत्ता मी कोणाला सांगितलं नाही किंवा काही बोललो नाही ना, तर अनिता मला वेळ लागेल. ओके ओके ओके, पुस्तकं बंद, गप्पा सुरू, बोल. कसं आहे की अनिता, तुला माहिती आहे ना की आपल्या घरात माझ्या लग्नाचं बघतायत जोरात. वाव दादू, माझी मजा आहे यार. मजा? ती कशी काय? नणंदबाई म्हणून जबरदस्त शॉपिंग करता येईल मला. वाव. तुला जर का जबरदस्त शॉपिंग करायची एवढीच हौस आहे ना, तर स्वतः नवरी मुलगी म्हणून शॉपिंग कर. तसं मी बाबांना पटवलंय, त्यांना सांगितलंय आधी लग्न अनिताचं, मग माझं. किती दुष्ट आहेस ना दादू. यात दुष्टपणा काय? तुझा मोठा भाऊ आहे ना मी, माझं कर्तव्य आहे ते. नो वेज. मोठा भाऊ आहेस ना, मग आधी लग्न तुझं, मग माझं. मी सांगीन बाबांना. म्हणजे मलाही तसंच सांगायचं होतं बाबांना की आधी लग्न माझं मग तुझं. पण काय आहे की बाबांना मी जर का तसं सांगितलं असतं तर त्यांना असं वाटलं असतं की मी लग्नासाठी खूप उतावीळ झालोय, नाही का? म्हणून मी तुझं नाव पुढे केलं. ही चूक तुला खूप महागात पडणार आहे दादू. बरं ते जाऊ दे, मला आधी सांग, तू लग्नासाठी अचानक कसं तयार झालास? त्याचं काय ना, म्हणजे तुला माहिती आहे, तू मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आली होतीस तेव्हा मी डॉक्टर इच्छाबद्दल तुला सांगितलं होतं, आठवतंय? हा आठवतंय. पण मग तिचं काय?
तीच मला खूप आवडली. म्हणजे मी तिच्या प्रेमात पडलोय. नाही कसं झालं की म्हणजे हे सगळं मला कळायच्या आताच माझी शिकार झाली. आय एम सॉरी. म्हणजे शिकार म्हणजे माझं तुला माहिती आहे ना की मला असं काही झाल्यानंतर काही शब्द सुचत. ओके दादू, पण मग शिकारी काय म्हणतोय? तोच तर गोळ आहे ना. आपल्या घरात माझ्या लग्नाचं बघतायत. मला एक मुलगी खूप आवडली आहे, पण तिचं म्हणणं असं आहे की आपलं जमू शकत नाही. का? माझा एवढा हँडसम हुशार भाऊ त्याला नाही म्हणायला काय कारण आहे तिला? ती म्हणे आपल्यात खूप मोठी दरी आहे. अरे यार, दरी बिरी कुछ नहीं होता. जीव जडला असेल ना तर सब कुछ आसान होता है. तुला एक सांगू दादू, तुला जर खरंच मनापासून डॉक्टरीची आवडत असेल ना तर अजिबात वेळ वाया घालवू नकोस. तिचं मन वळव आणि माझी वहिनी म्हणून या घरात घेऊन ये. वा, घ्या. काय हो, सत्याशी बोललात का तुम्ही? हो, अगदी रोखठोक सांगितलं मी त्याला की तू आता लग्न करायला हवंस. म्हणजे तशी तुझ्या आईची आणि माझी इच्छा आहे. मग काय म्हणाला? मानलं त्यानं? छे, कुठला मानतोय तो? वरती मलाच सांगितलं की आधी धाकट्या बहिणीचं लग्न आणि मग माझं. सत्या म्हणजे असं आहे ना, नको असलेली गोष्ट दुसऱ्याच्या डोक्यावर लादून मोकळा होतो अगदी. तुमच्याच वळणावर गेलाय तो. काय म्हणाला? नाही म्हणजे मी म्हंटल त्याच्याशी बोलून चुचकारून वळणानं त्याला रस्त्यावर आणूया आणि येईल तो. खरं सांगू का, लग्नाला नकार देण्याचं ढोंग करत असावा तो. नाही म्हणजे असं आपलं माझं मत. ठीक आहे, आता मी बोलते त्याच्याशी. या वर्षी त्याच्या लग्नाचा बार उडवायचाच. जरूर उडवा. मी एक सुचवू का? एखादी सुंदर दिसणारी गोजिरी साजेरी मुलगी त्याच्या पुढे आणून उभी करू. अरे मग काय बिशाद्या लेखाची नाही म्हणायची. हा हो, आता मी शोधायला लागतेच मुलगी. हो, पण मुलगी कशी हवी? चांगल्या घराण्यातली हवी, सुंदर हवी आणि मुख्य म्हणजे चांगल्या संस्कारातली हवी. मुख्य म्हणजे ती अति शिकलेली आणि येसफेस करणारी मॅडम नको. बरोबर. हो, आपलं घर शेतकऱ्याचं आहे. इथे 5-25 जणांचा वावर आहे. शिवाय मुलं बाळ, पाहुणे रावणे, गुरढोळ, गगडी माणसं, या सगळ्यांना कसं व्यवस्थित सांभाळणारी हवी. आपण अशी एखादी खेड्यातलीच मुलगी पाहूया. जरूर बघा. सुनबाई पसंत करण्याची जबाबदारी आता तुमची. तेव्हा लागा कामाला सुनबाई शोधायला. अहो, पण हुंड्याचं काय? छे, हुंडा बिंडा अजिबात नको. फक्त मुलगी या घरात शोभायला हवी, हे नक्की. माझ्या नजरेसमोर एक मुलगी आहे. कोण आहे? अहो, आपल्या सरला काकींची धाकटी बहीण. छे, नात्यातली अजिबात नको. हो, आयत्या वेळी मानपान आणि त्याच्यावरनं भांडण होतात, माहितीये तुम्हाला? हो, ते मात्र अगदी खरं आहे. पटलं ना? मग आता लागा कामाला. चला. अरे प्रसाद, लवकर आलास ऑफिस मधनं? थांब, मी चहा करते सगळ्यांसाठी आपल्या. हं, करते. हं, 1 मिनिट. कुठे गेली होती स्वारी? आईबरोबर भजनी मंडळाला. यशवंत क्लासमध्ये भरतं का ते भजनी मंडळ? हो.
म्हणजे त्याच बिल्डिंगमध्ये. बस बस झालंय खोटं बोलणं. उर्मी, तू एवढ्या आतल्या गाठीशी असशील असं वाटलं नव्हतं मला. तू चोरून परीक्षेला बसणार आहेस. काय विचारतोय मी तुला? चोरून परीक्षेला बसणार आहेस का तू? का? कशासाठी? काय सिद्ध करायचंय तुला? अहो, मला सिद्धबिद्ध काही करायचं नाहीये. 12वीचं वर्ष अर्ध अधिक झालं होतं, म्हणून मला असं वाटलं की थोडा अभ्यास करून 12वीची परीक्षा द्यावी, बस. आई पण हो म्हणाल्या. अच्छा, म्हणजे आई पण या कटात सामील आहे. तर यात कट कसला? मला सोडून तुम्ही दोघी काहीतरी बेत आखताय, मग याला कट नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? मी परीक्षा देऊ प्लीज. उर्मी, अगं मला शिकलेली बायको हवी असती तर मला मिळाली नसती का? मिळाली नसती का? हे शिक्षणाचं घोडं दामटवून करिअर करणारी महत्वाकांक्षी बायको नको होती मला. मला मला गृहिणी हवी होती. आणि म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं, कळलं? मी खरं सांगते, मला नोकरी वगैरे काही करायची नाहीये. मी शिकते ही माझ्यासाठी, माझी आवड म्हणून. हो ना, मग शिक, भरपूर शिक. पण फ्लॉवर अरेंजमेंट, बेकिंग, कुकिंग किंवा चायनीज पदार्थ, केक, आईस्क्रीम माझी ना नाहीये. पण जर कुठल्या यशवंत क्लासला गेलीस किंवा परीक्षा देण्याचा प्रयत्न केलास ना, तंगड तोडून हातात देईन, कळलं? काय रे दादा, किती या पुस्तकांचा पसारा. तू सगळी पुस्तकं वाचून अशी टाकून देतो तर नेहमीसारखं मीच आवरून ठेवते. सॉरी हा. म्हणजे आता तुला फार दिवस त्रास नाही देणार मी. बरोबर, कारण आता तू इच्छाला वेठीस धरणार ना, पण मी सुधारणार नाही. असंच असतं. आम्हा मुलींनी नुसती कामं करत राहायचं आणि तुम्हा मुलांना शिकवण, इकडची गाडी तिकडे नाही हलवायची. अरे सत्या, हे बघ, 1-2 मुलींचे फोटो आलेत. चांगल्या घरातल्या मुली आहेत आणि ही तर 8वी पर्यंत शिकलेली आहे. अगं आई, काय चालवलंय? मी आधी सांगितलं ना, आधी हिचं मग माझं. अरे पण तुमच्या दोघांमध्ये ज्याचं लवकर ठरेल तो थांबेल ना दुसऱ्यासाठी. बरं मला सांग, तुझी अपेक्षा काय? अरे बोल ना, तू सांगितल्याशिवाय कसं काय कळेल मला? म्हणजे मी अजूनही तसं काही ठरवलेलं नाही. हा, फक्त तिला हा पुस्तकांचा पसारा आवडता आला पाहिजे. काय ना, आणि त्याला खूप त्रास होतो. दादू, अरे अरे तू, अरे हो, आई बघ ना ग. अरे तुमची आता लग्नाची वय झाली तरी अजून मारामारा करताय तुम्ही. आई, मी सांगू दादाला कशी मुलगी आवडले? अशी उंच, सिडसिडीत बांधा, नाकी डोळे अशी नीटस, लांब सडक केस, टपोरे डोळे आणि अशी सुंदर स्माईल. हो की नाही दादू? बाई ग, एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र कठीणच आहे मग शोधणं. आई, तू हिचं काय ऐकतेस?
मला आहे ना तुझ्यासारखी मुलगी हवी बायको म्हणून. बापरे, मग तर त्याहूनच कठीण आहे. म्हणजे अरे तुझ्या मामाला मुलगी पण नाहीये. बरं ते ठीक आहे. ही बघ, ही माझ्या मनात भरली आहे. उद्या आपण हिला पाहायला हिच्या घरी जाऊया. अरे बावळटा, आता तरी सांग ना. आई, याला ना एक मुलगी आवडते. तिचं नाव इच्छा आहे. पुण्याजवळचं कोणतं रे गाव दादू? पुण्याजवळच्या एका गावात राहते आणि खूप सुंदर आहे ती दिसायला. दादू फोटो दाखव ना. काहीतरी काय बोलते, माझ्याकडे कुठे फोटो नाही का? नाही नाही अनिता. आई आई हा बघ. बाकीची तयारी करून दे, पण ते बुटांना कशाला हात लावतेस? ते काय चांगलं वाटतं का? हो, माझ्यासाठी काही करायची गरज नाहीये. माझं मी करत जाईन सगळं, कळलं? ताई, अगं ये इच्छा. बस बस. ताई आज माझ्या बरोबर बाहेर येतेस? माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, तिच्यासाठी साडी घ्यायची आहे. अगं आज काम आहेत, आज नको. दाजी तुम्ही सांगा ना. आई सांगा ना प्लीज, आल्यावर करेल ती कामं. अगं घेऊन जा की, त्यात काय विचारायचंय? हो, घेऊन जा. घेऊन जा हिला गावभर हुंडारायला. म्हणजे हिची शिंग अजून 2-4 इंच वाढतील आणि जीभ पण वाढेल चरा चरा बोलायला. काय झालं? माझं काही चुकलं का? तुम्ही जास्ती शिकला ना, हेच चुकलं तुमचं. पूर्वीच्या काळीच बरं होतं. चूल आणि मूल ह्याच्याशिवाय दुसरं काहीच माहिती नव्हतं बायकांना. असं का बोलताय तुम्ही? तुम्हीच तर पाठिंबा दिला ना माझ्या डॉक्टरकीच्या वेळी. ते तुझ्यासाठी, हिच्यासाठी नाही. या घरात शिक्षणाची काही एक आवश्यकता नाहीये. माझ्या एकट्याच्या पगारात भागतं सगळं. ठीक आहे, मी जाते एकटी. तुम्ही उगाच तिला नका ना रागवू. ते तू शिकवायची गरज नाही. आणि उर्मी, तुला माहेरी जायची काही एक गरज नाही. आणि जायचंच असेल ना तर कायमचं जा. परत येण्याची काहीच गरज नाहीये. चुकलं माझं. यापुढे नाही होणार अशी चूक. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारूनच करेन, पण तुम्ही इच्छावर नका ना रागवू. तिची काय चूक आहे यार? नाही नाही, तिची काहीच चूक नाहीये. चूक माझीच आहे. मी तुझ्याशी लग्न केलं ना, ही माझी चूक आहे. प्रसाद, पुरे आता. बोलण्याला पण काही मर्यादा असतात. ताई मी येते. या इच्छा बाई, आज कशी काय आठवण आली आमची? काय ग, आता काय बिनसलं? आपण बायकांना सतत कुणाच्या ना कुणाच्या तरी तालावर नाचत राहणार. लहानपणी वडिलांच्या, मोठं झाल्यावर लग्न झाल्यावर नवऱ्याच्या आणि म्हातारपणी मुलाच्या. तू मला सांग, कुठून येतेस तू? उर्मिताईकडून. कसे विचित्र वागले दाजी. कधी वागत नाही तसे ते, आणि सगळा राग माझ्यावरच काढला. ते सगळं जाऊ दे बरं. मला सांग, तुझं हॉस्पिटल कसं चाललंय? आणि काय ग, तो कोल्हापूरचा पेशंट काय म्हणतोय? मिळाला त्यांना डिस्चार्ज. काही फारसं झालं नव्हतं, उगाच वेळ काढत होता हॉस्पिटलमध्ये. कमालच आहे बाई. अगं पेशंट्स पटकन डिस्चार्ज मिळावा म्हणतात, इथं काही वेगळंच. नक्की कुठला आहे का तो? कोल्हापूरच्या जवळच बेळगावच्या रस्त्यावर गाव आहे त्यांचं. तिथले इनामदार आहेत ते. शेतीवाडी जमीन जुमला रगड आहे.
मग आमच्या इच्छेसाठी थांबला होता की काय हॉस्पिटलमध्ये? काहीतरीच काय बोलताय? माझ्याकडे शिक्षणाशिवाय दुसरं आहे का काही? घरची गरिबी आणि मी ही अशी गबाळी. अगं पण खूप चांगले संस्कार, सचोटी, जिद्द सगळ्यांमध्ये नसते ग. आणि महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांचं मन ओळखण्याची कला. उगाच फार कौतुक करू नका. खरंच वाटायचं सगळं मला. अगं नाही, तुझ्यातले हेच गुण ओळखले असणार त्यानं. अगं तूच विचारायचंस ना त्याला. काहीतरीच काय बोलताय? मी विचारायचं एका मुलीनं? अगं मग त्यात काय झालं? मुलगा मुलगी हे भेदभाव तुम्हीच करता. अगं तुझ्यासारख्या शिकलेल्या मुलीनं तर सरळ विचारायला हवं. विचार बघू त्याला तूच. नुसतं विचारानं सुद्धा धडधडतंय मला. मला नाही जमणार बाबा, निघते मी. अगं थांब, चहा तरी घेऊन जा. नको, आई वाट बघत असेल. येते मी. हॅलो कुसुम, अगं कोल्हापूरला येते. हो थोडं काम आहे, तुझी मदत लागणार आहे. हो हो हो. अहो हिच्या लग्नाचं बघतोय आम्ही यावर्षी. आणि सत्याचं तर काय ठरल्यातच जमाय. आता पुढच्या आठवड्यात मुलगी पाहायला जातोय. हो का? कुठल्या गावची आहे मुलगी? तू हिला उर्मीला हातच कसा लावू दिलास? अरे पण आता ताप आहे म्हटल्यावरती औषध तरी देणार की नाही? अख्ख्या जगात काय एकच डॉक्टर मिळाली तुम्हाला? तर बायकांना कशातलं काही कळत नाही. उद्या काही भलत सलत झालं म्हणजे? एक मिनिट.